वीज कंपनीचे CEO असल्याचं भासवत 13 लाखांचा गंडा। धुळे सायबर शाखेकडून सुरतमधील तिघांना बेडा ठोकले। तसेच नमस्कार, मैं MSCB का MD लोकेश चंद्रा बात कर रहा हूँ। अभी मीटिंग में बिजी हूँ। मेरे अंकल सूरत के हॉस्पिटल में ॲडमिट है। आप मुझे 8 लाख भेज दो। असं संभाषण व्हॉट्सअप कॉलवर करणाऱ्यावर विश्वास ठेवत 13 लाख रुपये शहरातील एका व्यावसायिकानं ऑनलाईन पाठवले। त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। चौकशीनंतर पोलिसांनी तिघांना गुजरातमधून अटक केली आहे। गुन्ह्याची मास्टरमाइंड महिला असून ती पसार आहे। पोलिसांनी 4,90,000ची रोकड जप्त केली आहे। धुळे शहरातील जिजाबराव पाटील यांचे जय श्री कृष्ण एंटरप्राइजेस नामक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं दुकान आहे। ते नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना मोबाईलवर व्हॉट्सअप कॉल आला। पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीनं वीज कंपनीचा MD लोकेश चंद्र बोलत असल्याचं सांगितलं। काकांच्या शस्त्रक्रियेसाठी 8 लाख पाठवा, आपले पैसे सायंकाळी परत करतो असा निरोप दिला। त्यावर विश्वास ठेवत जिजाबराव पाटील यांनी आधी 8 लाख, त्यानंतर पुन्हा तसाच फोन आल्यावर 5 लाख असे एकूण 13 लाख रुपये RTGSने पाठवले। सायंकाळी जिजाबराव पाटील यांनी संबंधित नंबरवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही। ही घटना 13 सप्टेंबरला घडली होती। पोलिसांनी संशयितांची नावे निष्पन्न केली आहे। तसेच सुरत येथे जात यशवंत काशीनाथ पाटील, जयशंकर गोपाल गोसाई, विजय शिवहरी शिरसाट यांना अटक केली आहे। धुळ्यामध्ये एक श्रीकृष्ण एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिकल फर्मची एक फर्म आहे। त्यांना इथल्या एका इंजिनिअरिंग MSCBच्या अधिकाऱ्यांचा असा फोन आला की तुम्हाला श्री लोकेश चंद्रा यांनी काही पैसे डिपॉझिट करण्यास सांगितलेले आहे। या अनुषंगाने श्रीकृष्ण एंटरप्राइजेसच्या संबंधित प्रोप्रायटर यांनी सुरुवातीला एकूण 8 लाख रुपये RTGSने डिपॉझिट केले आणि त्याच्यानंतर 5 लाख रुपये त्यांनी RTGS प्रमाणे असे एकूण 13 लाख रुपये त्यांनी डिपॉझिट केले। त्यांना असं वाटलं की MSCBचे MD श्री लोकेश चंद्र सर यांनी ते पैसे काही कामानिमित्त मागितलेले आहेत। परंतु त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा एक सायबर फ्रॉड आहे। आम्ही स्वतः सायबर फ्रॉडच्या सगळ्या टीमने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं असता याच्यामध्ये 3 आरोपी आज आपण अटक केलेले आहेत। त्याच्यामध्ये यशवंत काशीनाथ पाटील, जयशंकर गोपाल देसाई, विजय शिवहरी शिरसाट या तिघांना आपण गुजरात येथून अटक केलेली आहे। यांची मोडस अशी आहे की कुठल्याही इस्माला पकडून त्याच्याकडनं एक KYC पॉलिसीनुसार एक अकाउंट उघडायचं आणि संबंधितांना त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट करायला सांगायचं। याच्यामध्ये एक XYZ आरोपी अजूनही फरार आहे, त्याला देखील आपण लवकरात लवकर अटक करण्यात आहोत। याद्वारे आपल्याला असं एक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही असं कोणालाही अकाउंट ओपन करण्याला सहाय्य करू नये। ते अकाउंट कोणत्याही फ्रॉडसाठी उपयोगात आणलं जाऊ शकतं।